माझ्या सूत्रांच्या नुसार ऑल टाइम फेवरेट. या व्हिडिओ चालू आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहे, लास्ट 2 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आज आपण 3रा दिवस चाललो आहे गणपती बघायला. आणि आज आपण जाणार आहोत ग्रँड रोड, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल या साईडचे गणपती बघायला. बरेच गणपती आहेत, 20पेक्षा जास्त. तर तुम्हाला मी पुढे दाखवते ब्लॉगमध्ये, बघत राहा. आणि सगळ्या गणपतींचं लोकेशन वाईज तुम्हाला दाखवेल, सो स्टे ट्यून. इकडे ग्रँड रोड स्टेशन आणि याच्या जस्ट बाहेर तुम्हाला स्लेटर रोडचा राजा बघायला भेटेल. स्टेशनच्या जस्ट बाहेर तुम्हाला स्लेटर रोडचा राजा बघायला भेटेल. आणि एवढी छान मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता किती छान चंद्र वाटतोय मागे. स्लेटर रोडचा राजापासून पुढे 2 मिनिटावर तुम्हाला मलाबार हिलचा राजा बघायला भेटेल. जस्ट पुढे आल्यावर राईट साईडला एक गल्ली जाते, तिथून तुम्हाला मलाबार हिलचा राजा बघायला भेटेल. आणि मी तुम्हाला पुढे दाखवते. इकडे मलाबार हिलचा राजा, हे पूर्ण मार्केट बसतं इकडे. आणि इकडून तुम्हाला इकडे बघायला भेटेल मलाबार हिलचं राजाचं मंडप. आणि वर आपण जाऊया. इथून वरतून तुम्हाला एक व्ह्यू आहे आणि इकडून खालून एक व्ह्यू आहे. मलाबार हिलचं दर्शन घेतल्यानंतर तिथून तुम्हाला पुढे जायचं आहे ग्रँड रोडचा महागणपती साईडकडे. आणि तिथून तुम्ही पुढे आले ना थोडं की तुम्हाला ब्रिज दिसेल. आणि त्या ब्रिजवर जाऊन तुम्हाला 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे ग्रँड रोडचा महागणपती. आणि त्याचा जस्ट थोड्याशा अंतरावरच आहे ग्रँड रोडचा राजा. तर हे दोन्ही आपण आता बघूया. आणि तुम्ही मॅपवर जरी टाकलं ना ग्रँड रोडचा महागणपती किंवा राजा, तर तुम्हाला लोकेशन समजेल. ह्या रूटनी यायचं आहे. ह्या रूटने तुम्ही ब्रिजवरून आले ना की तुम्हाला इथे दिसेल ग्रँड रोडचा महागणपती. ह्या गल्लीतून आतमध्ये छोट्या गल्लीमध्ये बसल्यात ग्रँड रोडचा महागणपती. एवढूशा गल्लीत खूप मोठे गणपती आहेत, तुम्हाला बघू शकता तुम्ही आतमध्ये जाऊन. ग्रँड रोडचा महागणपतीपासून पुढे 6 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि तुम्ही मॅपवर, जसं मी बोललो आधी पण, की मॅपवर तुम्ही सर्च करून येऊ शकता. तिकडे तुम्हाला 6 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर पुढे भेटेल ग्रँड रोडचा राजा. आणि त्याच्या आधीच एक नॉर्मल मंडप आहे सार्वजनिक, तिथे तुम्हाला समोर दिसेल. ते मी तुम्हाला दाखवते. आणि तिथून त्या गल्लीत आतमध्ये आहे ग्रँड रोडचा राजा. ते गणपतींचं मंडप. आणि ह्या गल्लीतून पुढे तुम्हाला जायचं आहे गिरगावच्या राजासाठी. इकडे तुम्हाला मंडप बघायला भेटेल गिरगावचा राजा. जसं मी सांगितलं गिरगावच्या महागणपती बसून आहे, तर इथे तुम्हाला गिरगावच्या राजाचा मंडप बघायला भेटेल. आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊया पाया पडायला. मला गिरगाव साईडला जायचं आहे. तर गिरगावच्या इकडे गिरगावचा राजा, गिरगावचा विघ्नहर्ता आणि अजून बरेच गणपती आहेत. तर तिकडे जाण्यासाठी 18 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. पण तुम्ही जर टाईम सेव्ह करायचा असेल तर तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता किंवा तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. आणि तिथून गिरगावचा विघ्नहर्ता थोडाच अंतरावर आहे. आणि अजून बरेच गणपती आहेत, तर आपण पुढे बघूया. आता आपण आलो आहे गिरगावचा राजा. आणि इथे ऑपरेशन सिंदूरचं थीम आहे. आतमध्ये डेकोरेशन वगैरे बघूया, पाय पडूया. आणि त्याच्यानंतर जाऊया गिरगावच्या विघ्नहर्ताकडे.
गिरगावच्या राजापासून आपण आता आलो आहे केशवजी नाईक चाळ, बिकॉज ते जवळ आहे. गिरगावचा विघ्नहर्ता केशवजी नाईक चाळ नंतर बघूया. आणि मुंबईतील पहिले गणेशोत्सव सुरुवात झाली होती केशवजी नाईक चाळ इथून. आणि मी आत्तापर्यंत तरी एकदासुद्धा आली नव्हती. हा माझा फर्स्ट इयर होता. आणि मूर्ती जशी आहे तशीच असते नेहमीप्रमाणे, फक्त थोडं सोन्यामध्ये किंवा डेकोरेशनमध्ये फरक असतो. बाकी जे आहे ते सेमच असतं. आणि तुम्हाला फ्रीमध्ये बरेच काही लाईक आय चेकअप वगैरे खूप गोष्टी भेटतील. तर तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. ते 133 वर्ष झालेत सर्वात आधी गणपती बसवायला सुरुवात केली आहे. तर चला बघूया आपण. इथून केशवजी नाईक चाळपासून 1-2 मिनटाच्या अंतरावरच आहे गिरगावचा गणराज. तर आपण आधी ते गणपती बघूया आणि मग पुढे जाऊया. इथे आहे गिरगावचा गणराज. इथे आतमध्ये जाऊन तुम्हाला मूर्तीचं दर्शन होईल, बाप्पाचं दर्शन होईल. खूप छान मूर्ती आहे. आता आपण इकडून जाणार आहोत गिरगावचा विघ्नहर्ता. आपण गिरगावच्या गणराजचं दर्शन घेतलं आहे. आता इकडून गिरगावच्या विघ्नहर्ता 4 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर आपण जाऊन बघूया. इथे केशवजी नाईक चाळची गल्ली आहे आणि ह्या साईडला आहे गिरगावचा गणराज. आणि याच्या समोरची लेन जाते तिकडे आहे गिरगावचा विघ्नहर्ता. तिकडे तुम्हाला बघायला भेटेल गिरगावचा विघ्नहर्ता. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. गिरगावच्या विघ्नहर्तापासून गिरगावचा महाराजा 3 मिनटाच्या अंतरावर आहे चालत. तुम्ही मॅप लोकेशनवर सगळे लोकेशन टाकून मॅपवरून जाऊ शकता तुम्हाला चुकायचं नसेल तर. आणि इकडून आपण बघूया गिरगावच्या महाराजाचं. इथे खूप छान डेकोरेशन तर आहे, मी बघितलं आहे व्हिडिओमध्ये. तर बघूया. आता आपण आलो आहे गिरगावचा महाराजा. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. इकडून आपण आलो गिरगावच्या महाराजापासून. समोर आहे एक हे गणपतींचं मंडळ आणि कोणतं आहे ते बघूया आपण. जाऊ. ठाकूरद्वारचा राजा आहे इकडे. मी जसं सांगितलं त्या लेनच्या जस्ट अपोजिट साईडला आहे. तर आपण जाऊन बघूया आता. आता इकडून 4 मिनटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला भेटेल दक्षिण मुंबईचा महागणपती. आणि एकदम असं क्यूटचा गणपती आहे. मी फोटोमध्ये बघितला आणि तुम्हाला आता दाखवते. पण आता इकडे आलं दक्षिण मुंबईचा महागणपती. एंट्रन्स खूप छान वाटतंय. आतमध्ये जाऊन बघूया आपण. बाहेर आल्यावर तुम्हाला दुसरा खत्तर गल्लीचा मोर्या बघायला भेटेल. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आता इकडून जस्ट थोडंसं बाजूलाच आहे मुंबादेवीचा गणराज.
आता आपण तिकडे जाऊया आणि तिथून मग बघूया कोणते गणपती आहेत जवळ तिकडे कवर करायला. इकडे खच्चरगल्लीचा मोरया आहे आणि इकडेच आहे मुंबादेवीचा गणराज. तिकडून आपण आलोय चिरा बाजारच्या इच्छापूर्ती आणि गोड गणपतीला जात होती मी, पण ऑन द वे चिरा बाजारचा इच्छापूर्ती पण आहे, तर तिथे बघून जाऊया. ऑनलाईन स्टेशनच्या इथे जवळ आहे चिरा बाजारचा इच्छापूर्ती आणि इकडून त्या लेनला जायचं आपल्याला चिरा बाजारचा महाराजा आणि त्यापुढे बरेच गणपती आहेत. इकडून आपण आलो चिरा बाजारचा इच्छापूर्ती करून आणि इकडे आहे चिरा बाजारचा महाराजा. आता इथून 3 मिनिटाच्या अंतरावर आहे कोलबट लेनचा राजा आणि तिकडे आपण बघूया. त्या पुढे पण बरेच गणपती आहेत आणि इथे लाईनमध्येच बरेच गणपती आहेत जसे मी तुम्हाला दाखवलेत. आणि पण आज मी कदाचित ब्लॉगमध्ये 15 ते 20 गणपती आरामात कवर केले असतीलच. गिरगाव साईड, ग्रँड रोड, मरीन लाईन्स, मुंबई सेंट्रल या सगळ्यामध्ये. तर आता पुढे जाऊन बघूया आपण. लेनमध्ये मी आता चालत आली तर समजलं की इथेच गोड गणपतीसुद्धा आहे. माहिती भेटली आहे की इकडे 3 गणपती आहेत, म्हणजे पहिले जे आपण जातोय तो, त्याच्यानंतर अजून एक गणपती आहेत आणि पुढे गेल्यावर गोड गणपती. इकडे आहे कोलबट लेनचा राजा आणि ह्या साईडला आहे चिरा बाजारचा राजा. आतमध्ये जाऊन आपण बघूया इकडे. आणि गाईस, त्या व्हिडिओमध्ये खूप हवेचा आवाज येत आहे, तुम्हाला समजलं नसेल तर मी सांगत होती की ह्या साईडला आहे कोलबट लेनचा राजा आणि इकडे आहे चिरा बाजारचा राजा. मी तुम्हाला आता दाखवलं कोलबट लेनचा राजा, कोलबट लेनचा राजा आणि आता समोर अपोजिट साईडला आपण चाललो आहे चिरा बाजारचा राजा आणि त्यानंतर आपण जाणार आहे गोड गणपतीला. तर सगळे गणपती झालेत, जे काही तुम्ही गणपती बघितलेत, बरेच गणपती बघून झालेत. आता आपण हा व्लॉग एंड करूया विथ द फायनल गणपती, गोड गणपती. सगळ्यांचा फेवरेट, माझा पर्सनल फेवरेट गोड गणपती बघायला जाऊया आणि बघूया आपण कसं आहे काय. आपण आगमनाच्या दिवशी बघितलं होतंच, पण आपण आता मंडपात बघूया गोड गणपती. आतमध्ये डेकोरेशन केलं आहे, बघूया जाऊन. या वर्षीची थीम आहे विठ्ठल रुक्मिणी आणि आतमध्ये पूर्ण पंढरपूर बनवलं आहे आणि इथे तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होईल. आतमध्ये पण बघूया.
मरीन लाईन स्टेशनच्या बाहेर तुम्ही आले ना की तिथून थोड्याच अंतरावर आहे सोनापूरचा राजेश्वर. आय गेस आय एम राईट. सोनापूरचा राजेश्वर. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. शेवटचं गणपती बाप्पांचं दर्शन आपण घेतलं आहे. आणि तुम्ही जर मुंबई सेंट्रल नाही, तुम्ही जर मरीन लाईन स्टेशनपासून येत असाल तर तुम्हाला आधी हे गणपती भेटतील, त्यानंतर गोड गणपतीचं दर्शन होईल आणि त्यापुढे तुम्ही जे मी लाईनमध्ये सांगितलं तसं जाऊ शकता. आणि जर तुम्ही ग्रँड रोडपासून येत असाल तर मी जसा व्हिडिओमध्ये दाखवले ते सगळे गणपती आहेत कवर करायला. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.